येत्या 24 तासात मान्सून राज्यात दाखल होणार। राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असतानाच मान्सूनचा पाऊस देखील राज्याच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली। मान्सून आता केरळपासून पुढे सरकला असून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे। हा मान्सूनचा पाऊस गोव्यात पोहोचला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल। पुण्यामध्ये दिनांक 6 गुरुवारी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर तो मुंबईत दिनांक 9 जूनला पोहोचेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिली। 3 दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले। कोकणातील जिल्ह्यांना पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच मराठवाड्यात पुढील 5 दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल। विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखीन काही भागात गोव्यात दाखल झाला आहे। 2 दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। सोलापूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, उस्मानाबाद आजपासून दिनांक 6 रोजी मान्सून सुरू होत आहे। मुंबई, नाशिक, जालना, औरंगाबाद, परभणी या ठिकाणी 7 किंवा 8 जून पर्यंत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे।